सध्या आवळ्याचं सीझन जोरात सुरू आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करते. आज आपण 100% वर्षभर टिकणारं चटपटीत असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. लोणचं बनवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे आज आपल्या आवळ्यातले सगळे सत्व सुद्धा टिकून राहणार आहे आणि लोणचं सुद्धा कमीत कमी तेलामध्ये वर्षभर टिकणारं असं तयार होणार आहे. शिवाय तयार केल्या केल्या लगेचच खाण्यासाठी तयार होणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1 किलो या वजनी प्रमाणामध्ये ताजे आवळे बाजारातून विकत आणलेले आहेत. सध्या आवळा सीझन जोरात सुरू आहे. त्यामुळे आवळे मी आणलेले आहेत. छान ताजे हिरवीगार असे चकचकीत असे आवळे. तर ह्यांना मी धुवून घेतलेलं आहे. कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आज आपण आवळे न वाफवता आवळ्याचं लोणचं तयार करणार आहोत. त्यामुळे आज आपण आवळ्यांच्या फोडी करून घेणार आहोत. तर आवळ्यावर एक नॅचरली जी रेष असते, त्या रेषेप्रमाणे आपण ह्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या. त्या रेषेवर काप द्यायचा आणि मग एक फोड विलग झाली, की लगेचच दुसऱ्या फोडीसुद्धा लगेचच त्याच्या वेगवेगळ्या होण्यास मदत होते. एक फोड पहिली फोड काढायला थोडासा वेळ लागतो. यानंतर दुसऱ्या फोडी फटाफट अशा निघतात. तर ह्याच पद्धतीने बघा आपल्याला सगळ्या फोडी ह्या आवळ्यांच्या काढून घ्यायच्या आहेत. आवळे घेताना थोडे मध्यम आकाराची घ्या, म्हणजे फोडी आपल्या लोणच्यामध्ये अख्ख्या अशा दिसतात छान अशा. आवळ्याचे लोणचे तयार करण्यासाठीचे साहित्याचे प्रमाण बघून घेऊयात. तर मगाशी दाखवल्याप्रमाणे मी आवळ्याच्या ह्या पद्धतीने फोडी तयार करून घेतल्या आहेत. 1 किलो आवळ्यांच्या ह्या फोडी आहेत. 350 ग्रॅम आपण सूर्यफुलाचं तेल म्हणजे सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे. यानंतर 2 चमचे धणे घेतलेले आहेत, म्हणजेच वजनी म्हणाल तर 20 ग्रॅम हे धणे आहे. 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. म्हणजेच 50 ग्रॅम वजनी प्रमाणात ही बडीशोप आहे. 2 चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे. 15 ग्रॅम मोहरीची डाळ आहे. पुढे आपण एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आपलं रोजचंच. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम हा रेडीमेड केपरेचा कैरीचा लोणच्याचा मसाला मिळतो तो घेतलेला आहे. अर्धी पुडी मी 1 किलोसाठी वापरणार आहे. म्हणजेच 50 ग्रॅम वजनी प्रमाणात हा मसाला मी घेतलेला आहे. यानंतर 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. पोहे खायचे आपले चमचे जे असतात त्याच्याने 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. यानंतर आपल्याला एक जाड बुडाची स्टीलची कढई घ्यायची आहे. कढई ही आपल्याला स्टीलचीच घ्यायची आहे. कुकर घेतला तरी चालेल. आपल्याकडे जर स्टीलची कढई नसेल तर. पण स्टीलच्या कढईमध्ये आपण आज हे लोणचं तयार करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सगळं तेल आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तेल मध्यम आचेवर छान असं तापवून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर आपण हे तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी आता तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण तयार केलेल्या ज्या फोडी आहेत, कापून घेतलेल्या फोडी हळूवारपणे सोडून घ्यायच्या आहे. आज आपण आवळे न वाफवता ह्या पद्धतीने फोडी तळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, हे लोणचं जे आहे, ते अगदी वर्ष ते दीड वर्ष देखील खराब होत नाही. अजिबात ह्या लोणच्याला बुरशी लागत नाही. शिवाय आवळ्यातलं जे सत्व आहे, ते देखील आवळ्यामध्ये टिकून राहतं. त्यामुळे आपण आज ह्या पद्धतीने याचं लोणचं तयार करणार आहोत. साधारणतः 4 ते 5 मिनिटामध्येच ह्या फोडी मध्यम आचेवर अगदी छान अशा तळल्या जातात. अजिबात त्यांना वेळ लागत नाही. रंग पटकन असा बदलला जातो हे बघा. या पद्धतीने थोड्या पिवळसर अशा पडलेल्या आहेत आणि आपण जर चेक करून बघितले तर त्याचे 2 भाग होत आहेत. म्हणजे आपल्या फोडी ज्या आहेत त्या तळून रेडी झालेल्या आहेत. या फोडी आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. मी ह्या अर्ध्या फोडी तळून घेतलेल्या आहे. अर्ध्या फोडी आता नेक्स्ट बॅचमध्ये आपण तळून घेणार आहोत. उरलेल्या सेकंड बॅचमध्ये देखील आपण आता उरलेल्या फोडी तळून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण ह्या फोडी तळून घ्यायच्या आहे. आज आपल्याला ठिकाणी मध्यम ठेवायची आहे. मध्यम आचेवर फोडी तळून घ्यायच्या आहे. अजिबात ह्या लोणचं करायला आपल्याला वेळ लागत नाही. हे लोणचं अगदी झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट असं तयार होतं. लोणचं घालण्याच्या पूर्वतयारीमध्ये आपल्याला धणे आणि बडीशोप जी आहे, ती आपल्याला थोडीशी जाडसर अशी भरडून घ्यायची आहे मिक्सरवर. तर मिक्सरवर याची अशी जाडसर अशी भरड तयार करायची आहे. अगदी बारीक तयार करायची नाही. त्यामुळे लोणच्याची चव लागत नाही. तर थोडी जाडसर अशी पूड मी तयार करून घेतलेली आहे. ती एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. दुसऱ्यांदा आपण जे आवळे टाकलेले आहेत, ते सुद्धा आता व्यवस्थित असे दाबले जात आहेत, म्हणजेच तळून रेडी झालेले आहेत. पहिले तळलेले आवळे सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्या स्टीलच्या कढईमध्येच आपण हे लोणचं घालणार आहोत. ह्या लोणच्याची खासियत म्हणजे हे लोणचं अगदी कमी भांड्यांच्या पसाऱ्यामध्ये तयार होतं. त्यामुळे खूप छान असं तयार होतं. तर हे जे आवळे आहेत, हे साइडला करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि यामध्ये धणे आणि शेवया यांची जी आपण जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे, ती सर्वप्रथम आपण तळून घेणार आहोत.
तर ही भरड आपण टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मंद ते मध्यम केलेली आहे आणि मध्य ते मध्यम आचेवर आपल्याला ही जी भरड आहे, ती थोडीशी 3 ते 4 मिनिटं छान अशी तळू द्यायची आहे. म्हणजे लोणचं अजिबात असं खराब होत नाही. धणे आणि शोपा यांची जी भरड आहे, ती आपली छान अशी तळून झालेली आहे. यामध्ये आता आपण मोहरीची डाळ थोडी जाडसर अशी कुटून घेतलेली आहे मिक्सरमध्येच. थोडीशी फिरवून घेतली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये तळून घेऊयात. यानंतर केपरीचा जो मसाला आपण घेतला होता रेडीमेड लोणच्याचा, तो देखील सुद्धा थोडासा तळून घ्यायचा आहे. साधारणतः मिनिट 2 मिनिटं याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मध्यम टू मंदच करायची आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत. यानंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे. तर हलवून घेतल्यानंतर तिखट आणि हळद टाकल्यानंतर साधारणतः अर्धा मिनिट आपण हे तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर सगळ्या लोणच्यामध्ये हे जे सगळे मसाले आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, सगळे मसाले तेलामध्ये अगदी छान असे परतले गेलेले आहे. बघा किती छान सुरेख अशा रंगाचं आपलं हे लोणचं दिसत आहे. अगदी लालबुंद असं. यामध्ये आता चटपटीतपणा येण्यासाठी आपण पुढे गूळ घातलेला आहे. तर 1 किलो आवळ्यांसाठी आपण 500 ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण आपण कमी किंवा अधिक करू शकता. पण अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे. गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा गूळ जो आहे, तो या आवळ्यांमध्ये आणि मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आपण याच कढईमध्ये लोणचं घालत आहोत म्हणून मी पुन्हा एकदा सांगते, स्टीलचीच कढई आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. तर बघा, आपण हे लोणचं जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे. थोड्या वेळातच गूळ वितळायला सुरुवात होते आणि गुळाचा पाक तयार व्हायला सुरुवात होते आणि ह्या लोणच्याला छान अशी उकळी यायला, गदगदून हे उकळी यायला सुरुवात होते. साधारणतः 7 ते 8 मिनिटांमध्ये गूळ संपूर्णपणे वितळला गेलेला आहे आणि लोणच्याला छान अशी खदखदून अशी उकळी आलेली आहे. जेव्हा हा गुळाला म्हणजे पाणी सुटते, गुळाचा पाक तयार होतो आणि लोणचं उकळायला लागतं, त्यावेळेला तेल वरती यायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही घाबरून जायची कारण नाही. गूळ जेव्हा वितळायला सुरुवात होते, तेव्हा थोडा तेलाचा थर वर येतो आणि हाच जो तेलाचा थर आहे, तो आपल्या लोणच्याला वर्षभर असा टिकवण्यासाठी मदत करतो. गूळ वितळल्यानंतर 10 मिनिटं तरी आपल्याला ह्या लोणच्याला खदखदून अशी उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे ज्या आवळ्याच्या फोडी आहेत, त्या मऊसूत अशा राहतात. त्या अगदी आवळल्या जात नाहीत. छान अशा टिकून राहतात आणि मऊसूत देखील राहतात. म्हणजे 10 मिनिटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद करून आपले साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि नंतर आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 60 ग्रॅम हे मीठ आहे. 2 मोठे चमचे हे मीठ होतं. तर हे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे लोणचं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि बघू शकता आपण तेलाचा छान असा तवंग आपल्या लोणच्यावर आलेला आहे. ह्या तेलामुळेच आपलं जे लोणचं आहे ते अगदी वर्षभर असं टिकण्यासाठी मदत होते आणि रंग देखील खूप सुरेख असा झालेला आहे आपल्या लोणच्याचा. तर आता आपण हे लोणचं जे आहे ते काचेच्या मोठ्या बरणीमध्ये भरणार आहोत. तर त्यासाठी बरणी कशी तयार करायची ते आता पुढे आपण बघून घेऊया. एक काचेची मी बरणी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेलं आहे. तर सुद्धा आता आपल्याला तिला निर्जंतुक करायचं आहे. तर कसं? कोळसा घेतलेला आहे. कोळसा छान तापवला आहे. त्यावर हिंग घालून घ्यायचा आहे आणि या हिंगाच्या धुराची धुणी आपल्याला ह्या बरणीला द्यायची आहे. असं तुम्ही कैरीच्या लोणचं सुद्धा करू शकता. प्रत्येक लोणचं जे आहे, जे उपवासाचं नाही आहे, त्यासाठी ही पद्धत तुम्ही करू शकता. यामुळे लोणचं जास्तीत जास्त टिकण्यास मदत होते. छान हिंगाची याला धुरी दिलेली आहे आपण आणि ही धुरी आपण छान बरणीमध्ये मुरवून घ्यायची आहे. साधारणतः 5-10 मिनिटांनी त्यानंतर आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे. अगदी काठोकाठ ही बरणी जी आहे ती निर्जंतुक झालेली आहे आणि निर्जंतुक झालेल्या ह्या बरणीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे लोणचं भरून घ्यायचं आहे. तर या धुराचा याला वास लागतो का? तर अजिबात लागत नाही. यामुळे उलट हे लोणचं जास्तीत जास्त टिकण्यास मदत होते. लोणचं अजिबात खराब होत नाही. कमी तेलाचा वापर करून देखील हे लोणचं भरपूर वर्ष टिकतं. अजिबात हे खराब होत नाही. सगळं लोणचं आपण आता बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. झाकण घट्ट असं लावून घ्यायचं आहे आणि आपलं 1 किलोच्या प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारं, छान असं चटपटीत आवळ्याचं, लगेचच मुरणारं असं लोणचं रेडी झालेलं आहे. लगेचच तुम्ही खायला ताटामध्ये हे घेऊ शकता. इतकं झटपट हे तयार होतं. शिवाय कमी भांड्यांमध्ये, कमी पसाऱ्यामध्ये तयार होतं. तर तुम्हाला आजची माझी आवळ्याची लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी मंडळी जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी
इतकी आवडेल हे लोणचं, इतकं आवडेल, की तुमच्या घरातली लहान मुलं देखील हे आवडीने खातील याची खात्री मी तुम्हाला देते. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान, मस्त-मस्त निराळ्या आणि नवीन-नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.